होतंय? हां, ते फार मोठ्या शॉकमधून बाहेर येतात आहेत. आय थिंक शी इज प्रेग्नंट. ती शारदा त्या भोसलेची नक्की कोण आहे? हे नातेवाईक आहे, फ्रेंड आहे की क्लोज फ्रेंड आहे? तुला कशाबद्दल बोलायचं माझ्याशी? शार्दूल विषय. मी नेहा. नेहा? नेहा. कोण नेहा? मला कोणी सांगेल का की मी इथे कसा आलो, मला कोणी आणलं? रिलॅक्स. तुम्ही नागपूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये आहात आणि मी इथला डॉक्टर आहे. आय नो, ते दिसतंय तुम्ही डॉक्टर आहात ते, पण मी नाही ओळखलं तुम्हाला. बरोबर आहे, पण तुम्ही स्वतःला तर ओळखलं असेल ना? ऑफकोर्स. तुमचं नाव? शार्दूल माने. वडिलांचं नाव? धनाजीराव माने. ओके. शार्दूल, तू मलाही ओळखलं असशील ना? मी नेहा. कोण नेहा? मी नाही ओळखत तुम्हाला. डॉक्टर, हे काय चाललंय? या बाई काय इतकी काळजी घेतात माझी? काय इतक्या चौकशा करतायत? मला कोणी आणलं मला सांगाल का? मी आणलं. तू ओळखलंस मला? हो, राजा काका. हे बघ शार्दूल, तुला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आणि तुझी तब्येत बिघडली म्हणून मी तुला इकडे येऊन ॲडमिट केलं. बाकी मी सगळं नंतर सांगतो तुला. हां, पण ते बरोबर सांगतात आहे. सध्या तुम्हाला आरामाची आवश्यकता आहे. प्लीज टेक रेस्ट. आणि प्लीज तुम्ही बाहेर थांबता का? मला चेक करायचं. येस डॉक्टर. थँक्यू. शारदा, तू अचानक मला सोडून का निघून गेलीस याचं उत्तर माझ्याकडे नाही, पण ते मला तुझ्याकडून हवं आहे आणि त्यासाठी मला तुला भेटावंच लागेल. त्या दिवशी तू टाळलंस मला, पण पुन्हा टाळू शकणार नाहीस. मी तुला भेटायला पुन्हा तुझ्या घरी येतोय, पण त्याआधी त्या प्रियांकाचा शोध लावायचा आहे मला. कुठे दडून बसली देव जाणे, पण ती कुठेही असली तरी मी तिला शोधून काढीन. कुठल्याही परिस्थितीत मी तिला शोधून काढीनच. त्यांना बसलेल्या धक्क्यामुळे त्यांची स्मृती परत आली आहे, पण अजूनही ते पूर्णपणे स्थिरावलेले नाहीत. आणि मला वाटतं की जोवर ते पूर्णपणे बरे होत नाही तोवर त्यांच्या मनाला धक्का पोचेल अशी कुठलीच गोष्ट करू नका. आणि मी इथेच आहे, काही लागलंच सांगा. ओके? काका, शार्दूलला आठवेल ना सगळं? अगं, होईल सगळं ठीक हळूहळू. हां, डॉक्टर म्हणालेत ना तुला सगळं हळूहळू आठवायला लागेल म्हणून. आणि खरं तर तू खुश व्हायला पाहिजेस. आपण किती प्रयत्न केले शार्दूल बरा व्हावा, त्याची स्मृती परत यावी म्हणून. तू तर प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतीस. स्वतः अभ्यास करून ट्रेनिंग दिलंस त्याला. मग आता काय टेन्शन घेतेस एवढं? हां, सगळं ठीक होईल. हे खरंच आहे म्हणा. ह्याच दिवसाची तर वाट बघत होते काकाने. काका हो, शार्दूल बरा झाला याचा आनंद आहेच मला, पण मला ओळखत नाहीये तो. त्याचं दुःखही आहे. काका, तो अजिबातच ओळखत नाहीये हो मला. धीर धर धीर धर, सगळं आठवेल त्याला हळूहळू. हां, का आलात तुम्ही इथे? जा इथून प्लीज. मला बोलायचं आहे तुझ्याशी.
मला तुमच्याशी नाही बोलायचं. पण मला बोलायचंय. का छळताय मला? छळतोय मी तुला? शारदा, छळवा तर तू म्हणलास माझा. अचानक निघून गेलीस माझ्या आयुष्यातून कुठेतरी, मला काही न सांगता, मला न भेटता, माझ्याशी न बोलता. फोन सुद्धा बंद करून टाकलास तुझा. एकदा सुद्धा विचार केला नाहीस की तू गेल्यानंतर माझं काय होईल याचं? वेड्यासारखा शोधत होतो मी तुला, वेड्यासारखा. तासन तास तुझ्या घरासमोर येऊन उभं राहायचो. वाटायचं आत्ता भेटशील, मग भेटशील, आत्ता दिसशील, मग दिसशील. किमान एक फोन तरी उचलशील माझा, किमान एवढं तरी सांगशील की का निघून गेलीस तू माझ्या आयुष्यातनं मला न भेटता. आपल्या सगळ्या शब्द, आपली सगळी वचनं मोडून, आपल्या प्रेमाचा त्याग करून मला एकट्याला सोडून का निघून गेलीस माझ्या आयुष्यातनं एवढं तरी सांगशील. तेवढ्या करता तरी भेटशील, पण नाही भेटलीस. आणि आज एवढ्या दिवसानंतर भेटतेस तर अंगावरनं जोर झटकून टाकावं तसं झटकतेस मला. अशी काय चूक केली मी की ज्याची एवढी मोठी शिक्षा देतेस तुम्हाला? तेही मीच सांगू आता. खोटं बोललात तुम्ही माझ्याशी, विश्वासघात केलात माझा, अपमान केलात माझ्या प्रेमाचा, फसवलत मला. आणि तरी मला विचारताय की कोणती चूक केली? शारदा, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. तू माझं म्हणणं एकदा ऐकून घे. मला तुमचं काहीही ऐकून घ्यायचं नाहीये. तुमच्यात आणि माझ्यात आता काहीही उरलेलं नाहीये. आपला संबंध आता संपलाय. आणि तुम्ही प्लीज माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका. मला माफ करा, पण निघून जा इथून. नाही जाणार. तुला माझं बोलणं पूर्णपणे ऐकून घ्यावंच लागेल. माझी बाजू पूर्णपणे मांडल्याशिवाय मी आज इथून जाणार नाही. डॉक्टर, काळजी करण्यासारखं काही नाही आहे ना? थोडासा मानसिक ताण आहे, पण फिजिकली ही इज परफेक्ट. त्याचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत. हो, त्याची आम्हालाही कल्पना आहे डॉक्टर, पण तो स्वतःच्या बायकोलाही ओळखत नाही. डोंट वरी, हळूहळू सगळं ठीक होईल. मी इथल्या डॉक्टरांशी बोललेलो आहे. ते जे काही ट्रीटमेंट देतात ती योग्यच आहे. यांना इथून डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी घरी येऊन भेटेनच. ओके, येऊ मी आता? ओके डॉक्टर, अँड थँक्स फॉर कमिंग. हो, ते तर आमचं कर्तव्य आहे. येऊ मी? या. ओके. शारदा, मला माहित नाही माझ्याबद्दल तुझ्या मनात कोणी काय भरवलंय ते, पण सत्य हेच आहे की मी तुझ्यावरती अतोनात प्रेम केलं, करतोय आणि करत राहीन. खरं की खोटं? अर्थात तुमच्याकडून प्रेमाची अपेक्षा करण्यात काहीच अर्थ नाही. स्वतःच्या बायकोला वेडं ठरून तुम्ही माझ्याशी प्रेम करण्याचं जे काय नाटक केलंय ना, ते केलं नाटक. बोललो मी खोटं, कारण माझं खूप प्रेम होतं तुझ्यावर. मला खूप आवडायचीस तू, आणि तुला मिळवण्याकरता मला असं खोटं बोलावं लागलं.
मी जर तुला सांगितलं नसतं की माझी बायको वेडी आहे तर तू माझ्याशी लग्न करायला तयार झाली असतेस? नाही. ज्या क्षणी मी तुला सांगितलं की माझी बायको वेडी आहे त्यानंतरच तू माझ्याशी लग्न करायला तयार झालीस. तुला मिळवण्याकरता, तुझं प्रेम मिळवण्याकरता मला खोटं बोलावं लागलं शारदा. प्रेम? कसलं प्रेम? असत्याच्या रोपटावर कधीही प्रेमाची फुलं उगवत नाहीत हर्षवर्धन. कसलं प्रेम? असत्याच्या रोपटावर कधीही प्रेमाची फुलं उगवत नाहीत हर्षवर्धन. त्यासाठी त्या रोपट्याच्या मुळाशी विश्वास असावा लागतो, सत्य असावं लागतं. सत्य होतं शारदा. मनात होतं. प्रेम होतं माझं खरं तुझ्यावरच. मान्य मला की ते मिळवण्याकरता मी थोडंसं खोटं बोललो, पण काय फरक पडतो? माझं प्रेम तर खरं होतं. प्लीज मला समजून घे शारदा. नाही हर्षवर्धन, आता ते नाही होऊ शकत. मी सगळं विसरली येते. आता पुन्हा मला त्या खोट्या आशेत नाही गुरफटून घ्यायचंय स्वतःला. मला एकटं जगू द्या, एकटं राहू द्या. प्लीज जा इथून. पण शारदा मी हर्ष प्लीज, डोंट इवन डेअर टू टच मी अगेन. तुम्हाला जे काही बोलायचं होतं ते सगळं मी ऐकलंय, पण आता त्यावर मला काहीही बोलायचं नाही. तुम्ही जाऊ शकता. शारदा मी हर्ष, गेट आउट. गो. ठीक आहे. आज तुम्हाला हाकलवतेस तुझ्या घरातून, पण जेव्हा तुला तुझी चूक कळेल तेव्हा तू स्वतःहून बोलवशील मला तुझ्या घरी. तो दिवस कधीही येणार नाही हर्षवर्धन. आज मी खरंच खूप खुश आहे. देवानी माझी प्रार्थना ऐकली. आमच्या संसाराच्या बागेत आणखी एक फूल उमलतंय. माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मी पुन्हा आई होणार आहे. हे यांना कळल्यावर त्याला किती आनंद होईल नाही. आनंदच हिरावून घेतलाय तिने माझ्या आयुष्यातला. अरे असं कुठलं पाप केलं मी ज्याची एवढी मोठी शिक्षा देते ती शारदा? मला इग्नोर करते, मला वाकड्यात चिरते माझ्याशी. पण तिला माहिती नाहीये की हर्षवर्धन भोसले काय चीज आहे ते. शारदा, तू अजून नीट ओळखलं नाहीयेस मला. खरंच मी ओळखलं नाही तुम्हाला हर्षवर्धन. अशी कशी चुकले मी, कशी फसले तुमच्या बोलण्यात. कदाचित त्यावेळी मला कोणाच्या तरी आधाराची गरज होती.
आणि तो त्यांनी मला दिला. म्हणून मी माझं सर्वस्व देऊन बसले त्यांना. वाटलं होतं कुमार नंतर माझ्या आयुष्यात जी दुःखाची रात्र आली होती ती दूर होईल आणि हर्षवर्धनचंच प्रेम माझ्या आयुष्यात सुखाची नवीन पहाट घेऊन येईल. पण ते स्वप्नच होतं. दुःखाच्या रात्री पडलेलं एक गोड स्वप्न. खरंच कधी कधी सगळंच स्वप्नासारखं वाटतं मला. ह्यांच्यासोबत लग्न करून एका सुखी संसाराचं स्वप्नच बघितलं होतं मी. हा आमचा छोटासा संसार आणि त्या संसारात बहरणारी 2 मुलं, देवयानी आणि त्याचं नाव नाही ठरवलं अजून. पण ते बाळ आलं ना की आमचं ते स्वप्न नक्की पूर्ण होणार. मला तर ही बातमी त्यांना कधी सांगू आणि कधी नको असं झालंय. पण हे आले कसे नाहीत अजून? कुठे असतील? मला तर थोडाही धीर धरवत नाही. धीर धरा हर्षवर्धन भोसले, धीर धरा. एकदम डोक्यात राग घालून वाटेल तो निर्णय घेऊ नका. शारदाचं वाईट करून तुमचा काही फायदा नाही. खरं तर तिला पुन्हा कसं आपलंसं करता येईल याचा विचार करा. पण मग त्या प्रियांकाचं काय? ती गेली उडत. तसंही तिने कधी मनापासून प्रेम केलं नव्हतंच माझ्यावर. तिनं जे काय केलं ते पैशांकरता केलं, फक्त पैशांकरता. पण शारदाचं तसं नाहीये. ती खरं प्रेम करते माझ्यावर, अगदी खरं. म्हणूनच तर ती माझ्या आयुष्यातून गेल्याबरोबर माझ्या आयुष्याची बिझनेसची वाट लागली. आणि ती परत आली त्याबरोबर पुन्हा सगळं सुरळीत होत आहे. हर्षवर्धन काहीही झालं तरी शारदाचं मन जिंकायचं आणि त्याकरता काहीही करावं लागलं तरी चालेल. तिचं मन जिंकायचंच. नाही हर्षवर्धन भोसले, यावेळी मी तुला जिंकू देणार नाही. आता ही शारदा खंबीर झाली आहे. ती तुझ्या कुठल्याही बोलण्यात येणार नाही, तुझ्या जाळ्यात अडकणार नाही, कधीच नाही. कारण मला ठाऊक आहे, पुन्हा तुझ्या जाळ्यात फसले तर पुन्हा माझ्या पदरी पडणार आहे फक्त विश्वासघात. देवा, मला दुसरं काही नको. फक्त माझ्या संसाराला दृष्ट लागू देऊ नकोस. मला शारदा हवी आहे, फक्त शारदा. दुसरं काहीही नकोय. तेव्हा मला हिंमत हवी स्वतःच्या निर्णयावर ठाम राहण्याची. दुसरं काही नको. आले वाटतं. त्यांना ही आनंदाची बातमी कशी देऊ? मी स्वतः सांगू की मला तर काही सुचतच नाहीये. आले आले. उडायला एवढा वेळ अरे कान फुटले काय? इतका वेळ मी बेल वाजत होतो आणि एवढा वेळ दारू उघडायला? नाही, मी तुम्ही काय किती वेळ वाट बघायची? सगळं आयुष्यभर नशिबात फक्त वाट बघणंच आहे. प्रत्येक गोष्टी तात्काळ बसायला लागतं. दार उघडायची पण वाट बघायची. तसं नाही. काय झालं, मी म्हणजे माझा डोळा लागला होता. म्हणजे मी खूप वेळ जागत बसले होते, तुमची वाट बघत होते. कारण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. काय काय सांगायचं होतं? राहू दे, सकाळी बोलूयात आपण. उद्या बोलू. सकाळी का आत्ता? काय नाही दारू पेलं म्हणून
I'm okay. अहो सावरा I'm okay. सावरा तुम्ही हे बघा I'm all right. आता सांग काय? तुम्ही आत चलता का जरा हां मला आत्ता सांग काय ते मी ओके आहे मी ऐकतो सगळं आय ओके ऑल राईट आत्ता सांग. ही आनंदाची बातमी आत्ता ह्यांना सांगण्यात काहीच अर्थ नाही. खरं तर किती आनंदात होते मी. वाटलं होतं आल्या आल्या यांना मी जर सांगितलं की माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आलेत तर ह्यांच्या आनंदाला सीमाच उरणार नाही. पण झालं उलटंच. माझ्याच आनंदावर विरजण पडलं. असो, सध्या ते बऱ्याच टेन्शनमधून जातात म्हणून प्यायले असते. मी उद्याच ही बातमी त्यांना देते. मला खात्री आहे ही आनंदाची बातमी ऐकून ते सगळं टेन्शन विसरतील. नक्कीच.